आपण दादाची जी जिम्मेदारी दिलेली त्या जिम्मेदारीमध्ये सर्व खरे उचललेले आहेत। मीनाताईंनी विचारलं होतं की किती मतदान पडतील, त्या टायमाला आम्ही सांगितलेला जो आमचा आकडा होता तो 10,000चा आकडा होता, तरी पण पाठीपुढे मन घाबरत होतं की कमी होताना नाही मतदान वाढले पाहिजे। पण ज्या माणसाने अनेक वर्ष कामं केलेले आहेत आणि ते मतदान कमी झाले तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देखील लाज वाटली पाहिजे की आपण कुठे कमी पडलो, ही आपण जाण ठेवली पाहिजे। आणि परंतु आपल्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये व्यासपीठावर ह्या साईडला जे उभे आहेत कार्यकर्ते असून आमचा मनोज पाल असेल, या ठिकाणी महिला कार्यकर्ते, या ठिकाणी अनेक कार्यकर्ते, आमचा रावस असेल, व्यासपीठ, ह्या सर्वांनी मेहनत अनेक 2.5 वर्षामध्ये केलेली आणि त्या मेहनतीचा फल म्हणून आतिषबाज्या फटाक्या आणून ठेवल्या होत्या, पण त्या फटाक्या खऱ्या वेळेने आज वाजवल्या आम्ही, ते म्हणजे कुठे वाया घालून दिल्या नाही आमच्या फटाक्याच्या। आणि पुन्हा एकदा तयारी जोरात असते, खिशात जो पैसा असतो हा दादाने दिलेली भेट असते की तर कुठे कमी नाही पडत पैशाची। या ठिकाणी व्यासपीठावर आमचे लुदूबाई असे, सूर्याबाई, अनेक अशी असतो, ह्या सर्वांनी ताकदीने मेहनत करणारे लोक आहेत। या ठिकाणी आज आपण बघू इच्छितो मालवणी जत्रेची तयारी आहे। हा खूप कम टायमामध्ये आम्ही मालवणी जत्रेची तयारी केली, सुंदर साईबाबाचं मंदिर, स्टेज, या ठिकाणी ही सर्व जी तयारी आहे त्या सर्व कार्यकर्त्याची मेहनत आहे। आणि दादांसाठी या व्यासपीठावर अनेक बसलेले, त्यांचं प्रेम दादांची नक्कीच आहे, पण आमच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये दादाचं प्रेम काही जास्ती असतो हे तर मला हमेशा माहीत पडतो। ह्याचं कारण आहे की दादा प्रभाग क्रमांक 3 मध्ये खूप कमी येतात, ह्याचं कारण आहे लक्षात घ्या मित्रांनो, त्यांना विश्वास आहे प्रभाग क्रमांक 3 वरती मी नसेल तरी ते माझे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत, जोराने काम करतील आणि मी प्रकाश सुरे म्हणूनच काम करतात। महिला हमेशा महिलांना सांगितलं काय काय दादा, मी इलेक्शन सांगायचो त्या बाईला, ताई तुझ्या ते पॅम्पलेट गेले नाहीत, ताई तुमच्या इथे व्हॅन बिल गेले नाहीत, तुमच्या इथे काम होत नाही। त्यांना लोकांना हमेशा काम होत होता पण त्यांना हमेशा आराम करायला दिला नाही, त्यासाठी जागती राहू। अगर त्यांना सांगितलं असतं की काम योग्य आहे ते झोपले असते। आणि विरोधक, मीनाताईंनी सांगितलं विरोधकांना झोपून टाकले आपल्या इथे पुऱ्या मागा ठाण्यामध्ये, काही ठेवलं नाही त्या विरोधकांना शिल्लक ठेवणार कसं? गेल्या अनेक वर्षापासून जी व्यक्ती काम करते त्याला स्वतःवरती आत्मविश्वास आहे, परंतु तुमच्यासारख्या कार्यकर्त्याला जीव द्यायचा कार्यकर्त्याला जास्ती विश्वास आहे। आणि म्हणून आपण पुन्हा एकदा इथे मागा ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या आणि श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपण पुन्हा एकदा भगवा इथे फडकवला आहे। खासदारकीचे इलेक्शन देखील आपल्या माध्यमातून झालेले आहे, तिथे बी काही कमी नाही पडलो आपण। पुन्हा आपल्याला एक विचार करायचा आहे, मालवणी जत्रेच्या निमित्त या ठिकाणी काही कार्यकर्ते आलेत, त्यांना दादांचा सत्कार करायचा होता, ती देखील आम्हाला एकदा संधी भेटली। प्रभाग क्रमांक 3 मध्ये दादा सत्कारासाठी आले होते, काही कार्यकर्ते पण आपण सोम दादा आज आमचा तुमचा सत्कार देखील या ठिकाणी काही कार्यकर्ते आलेत, मंडळाचे पदाधिकारी आहेत, जे मध्ये त्यांचाही सत्कार आपल्याकडे, म्हणजे ज्या ज्या जिम्मेदारीमध्ये असेल। आता पुन्हा आपल्या समोर एक महानगरपालिकेचा इलेक्शन आहे, या ठिकाणी अनेक इच्छुक उमेदवार देखील आहेत, त्या व्यासपीठावर इथे बी देखील इच्छुक उमेदवार आहेत, लक्षात घ्या सर्वांनी। नशीब कोणाचा काय येतो ते लक्षात ठेवायचं नाही, पण काम करायची तयारी ठेवायची। मी गेल्या 30 वर्षापासून काम करतो दादा, तुम्हाला साईबाबाची चरणी सांगित होतो, आशा आणि लालचीने तुमच्याशी जोडलो नाही। पुन्हा भविष्यामध्ये तुम्ही ज्या नगरसेवकाला संधी देतील तो निष्ठावान आणि इमानदार असला पाहिजे, त्यासाठी नक्की आम्ही जोमाने काम करू। इथे मुलगा आणि मुलगीचा विषय नसणार, कार्यकर्ता जो काम करतो त्याला नक्की दादाच्या मदतीने नक्कीच हे भेटीनच। आणि पुन्हा आपल्या ह्या व्यासपीठावरतून नक्कीच मागा ठाण्यामधून नगरसेवक जास्तीत जास्त निवडून जातील, हे आपल्या सर्वांचा विषय आहे। पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी राजसुरे साहेब या ठिकाणी आले नाही तरी दादांच्या वतीने राजसुरे साहेबांचा साखरपुडा झालेला आहे, त्याच्या वतीने मी दादा आपल्या राजसुरे साहेबांना देखील आमच्या प्रभाग क्रमांक 3च्या वतीने अभिनंदन करतो। त्यांच्या पुढच्या जीवनाच्या वाटचालीला शुभेच्छा। पुन्हा आमची तुम्हाला सर्वांना दादाने हे सिक्रेट ठेवले, पुन्हा आपल्याला पुढच्या वर्षी काहीतरी गुड न्यूज भेटेल, नाही म्हणजे आता 1च महिना 2-3 दिवस आहे ना, त्याआधी पुढच्या वर्षी पुन्हा ते फटाक्या वाजवायचे आपल्याला आणि पुन्हा महानगरपालिकेसाठी फटाके आणून ठेवायचे, ते वाजवायचे आहेत। आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे, कुठे ऐकत असतील तर न्यूजच्या माध्यमातून, माझा दादा खरोखर खूप कष्ट करेल, मेहनती दादा यार,
दादाच्या मनाला दुःख वाटलंय ते यज्ञ बोललंच पाहिजे. खूप अपेक्षाने अनेक वर्ष काम केलं. हे 2.5 वर्षाच्या अंगाचं रान केलं. घरदार नाही पाहिलं. काय कमी नाही केलं या टाइमात दादाने आमच्या कार्यकर्त्यासाठी. पण कुठेतरी देवाने देखील अन्याय केला आमच्यावर असं वाटते. माझा हक्काचा भाऊ होता. हक्काने त्याला बोलतो की दादा मंत्री झालं पाहिजे. ईश्वराने देखील कुठेतरी मग मला क्या दादा वाटते ईश्वर असलाच पाहिजे. पण कुठे कुठे पावर और ताकत भी चलता है दादा, ये भी दिखा दिया है. यहाँ भगवान होता है लेकिन पावर भी होता है. लेकिन फिर बार हम एक बार आएंगे पावर से आएंगे. एक बार धोखा होता है दादा, अगली बार आएंगे तो पावर और ताकत से आएंगे. कभी कभी कहते हैं कि किसी के ऊपर ध्यान नहीं दिया चाहिए, लेकिन हम कभी किसी को नजरअंदाज भी नहीं करना चाहिए. कभी कभी अपने में भी कुछ फितूर लोग होते वो हमारे बुरा सोचते, तो ऐसे लोग को भी उनकी औकात दिखाना चाहिए. मैं कहता हूँ मैं अयोध्या में गया था राम लल्ला जी का दर्शन करने. मैं काशी में गया था दर्शन करने. मुझे खंत है भगवान के यहाँ दर्शन में गया, लेकिन मुझे लगा सही में कि सही में भगवान के दिल में देर होता है, अंदर नहीं होता है. लेकिन कहीं कहीं पे ताकत होना चाहिए. जो इतना सीधे साहब ने अपनी ताकत दिखाई और फिर एक बार महाराष्ट्र में अपनी सरकार बना के दिखाई, तो कहीं कहीं ताकत दिखाना पड़ता है. कोई अलग ताकत दिखा दे, कोई व्यासपीठ में कोई उनकी ताकत अलग है. ये सभी ताकत मिलके दादा आपके हम सभी साथ में. और फिर एक बार आखिर में भगवान से तो लड़ नहीं सकते, फिर उनको एक बार गवाही दुआई मांगते कि एक बार दरबार में हमारे मांगा उठाने की झोली में फिर एक बार आमदार प्रकाश दादा सूर्य को मंत्री बना देना चाहिए. और वो पक्का बनेंगे कि ये प्रकाश दादा होते ये शांत बैठने वाले नहीं होते. देवेंद्र फडणवीस कहा मैं सुनामी हो फिर लौट के आऊंगा, तो दादा फिर लौट के आएंगे. सब लोग संभाल के रहना भाई, ये बात पक्का है क्या नहीं? तो ये उसी तरह किसी ने गफलत में मत रहना, फिर दादा आएंगे और जोर में आएंगे. इतना बोल के मेरे 2 शब्द पूरे करता हूं. जय हिंद, जय महाराष्ट्र.